एक्सचा टर्म आणि अँगल मधला टर्म कॅन्सल होईना, लक्षात असू द्या. इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, मागच्या क्वेश्चन मध्येच लिहिल्या, सिंपल टर्म आहे, इझिली लिहू शकता. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येते मायनस साइन एक्स, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साइन एक्स. अजून एक स्टेप लिहू शकता आपण, मायनस इंटू मायनस हे होईल प्लस, फायनली dy बाय dx चा आन्सर येईल कोसेक इन अँगल रूट एक्स अंडर रूट कॉस एक्स इंटू कॉट इन अँगल अंडर रूट कॉस एक्स इंटू साइन एक्स होल डिवाइड बाय 2 अंडर रूट कॉस एक्स. चला लिहून द्या आणि फॉर्म्युले पण लिहून घेत चला. इथं डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोसेक एक्स. हे होता 7th वन. आता लिहू आपण 8वा क्वेश्चन. लॉग कॉस इन अँगल एक्स क्यूब मायनस 5 लॉग कॉस इन अँगल एक्स क्यूब मायनस 5 log cos in angle x cube minus 5. Let y equal to log of cos in angle x cube minus 5 log of cos in angle x cube minus 5. Differentiate with respect to x dy by dx is equal to d by dx log of cos in angle x cube minus 5 log of cos in angle x cube minus 5. आता आपल्याकडे फॉर्म्युले आहेत. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग x चा एक फॉर्म्युला आहे, दुसरा फॉर्म्युला आहे लॉग f ऑफ x चा. क्लिअरली क्वेश्चन बघितल्या तुम्हाला लक्षात येईल हे लॉग x तर नाही, काय आहे मग हे लॉग f ऑफ x आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग f ऑफ x, लॉग x असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/x येईल. लॉग f ऑफ x जर असेल याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1/f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. लॉग f ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह 1/f ऑफ x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x. क्लिअरली लक्षात येईल हे लॉग f ऑफ x आहे. 1/f ऑफ x that is cos in angle x cube minus 5 into derivative of cos in angle x cube minus 5 log f of x याचा डेरिव्हेटिव्ह 1/f of x into डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x. आता जेव्हा मी या टर्मचा डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह करायला येतो इथं अजून तुम्हाला लक्षात येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉसच्या अँगल मध्ये फक्त x आहे का, नाही, x सोडून काहीतरी टर्म आहे. हे काय झालं अजून cos f of x झालं. काय झालं cos f of x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cos x असेल ते सिंपल टर्म राहील, त्याचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन x. आणि तेच जर
कॉस एफ ऑफ एक्स जर असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. कॉस एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स हे होईल मायनस साइन एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स होल डिवाइड बाय कॉस इन अँगल एक्स क्यूब मायनस 5. इथे एक टर्म लिहू शकता आपण. साइनच्या अँगल मध्ये सेम टर्म आहे, कॉसच्या अँगल मध्ये सेम टर्म आहे. साइन थीटा अपॉन कॉस थीटा या जागी आपण टॅन थीटा लिहू शकता. साइन थीटा अपॉन कॉस थीटा त्या जागी आपण टॅन थीटा लिहू शकता. dy बाय dx इज इक्वल टू मायनस टॅन इन अँगल एक्स क्यूब मायनस 5 मायनस टॅन इन अँगल एक्स क्यूब मायनस 5. मीनवाईल आता इथं होल पॉवर 1 आहे. टर्म जेव्हा ऍडिशन सबट्रॅक्शन मध्ये राहतात डेरिव्हेटिव्ह प्रत्येका टर्मला सेपरेटली अप्लाय होईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ 5. एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह आपण एक्स टू द पॉवर n या फॉर्म्युलेच्या अकॉर्डिंगली सॉल्व्ह करता. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स टू द पॉवर n असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह येईल एन एक्स टू द पॉवर n मायनस 1. तेच आता एक्स क्यूब असेल तर ते होईल 3x टू द पॉवर 3 मायनस 1 दॅट इज 2 3x स्क्वेअर. हे होईल dy बाय dx इज इक्वल टू मायनस टॅन इन अँगल एक्स क्यूब मायनस 5 इंटू एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर मायनस 5 बिंग सेपरेट कॉन्स्टंट त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 0. 5 काय आहे सेपरेट कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 होते. फायनली dy बाय dx आपल्याला मिळेल 3x स्क्वेअर मी आधी लिहून घेतो मायनस 3x स्क्वेअर इंटू टॅन इन अँगल एक्स क्यूब मायनस 5. चला लिहून घ्या. क्वेश्चन नंबर 2 का 9th क्वेश्चन. e to the power 3 sin square x e to the power 3 sin square x minus 2 cos square x e to the power 3 sin square x minus 2 cos square x e to the power 3 sin square x minus 2 cos square x. जशा प्रकारे मी फॉर्म्युलेज लिहायलो तसंही तुम्ही फॉर्म्युलेज लिहित चला म्हणजे लिहून लिहून तरी किमान पाठ होतील तुम्हाला. आपल्याला दिलंय e टू द पॉवर 3 sin square x minus 2 cos square x या टर्मचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे विथ रेस्पेक्ट टू x. लेट y इक्वल टू e टू द पॉवर 3 sin square x minus 2 cos square x. Differentiate with respect to x dy by dx is equal to d by dx e to the power 3 sin square x minus 2 cos square x e to the power 3 sin square x minus 2 cos square x. क्लिअरली लक्षात येईल हे एक्सपोनेन्शियलचा टर्म आहे. e टू द पॉवर एक्सपोनेन्शियलचे दोन फॉर्म्युलेज आहेत, एक सिंपल फॉर्म मध्ये एक कंपोजिट फॉर्म मध्ये.
सिंपल फॉर्म मध्ये ई टू द पॉवर एक्स आहे, कंपोजिट फॉर्म मध्ये ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स आहे. टर्म बघल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल हे काय आहे, ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स आहे. तर मी दोन्ही फॉर्म्युले लिहितो साईडला. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई टू द पॉवर एक्स असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह ई टू द पॉवर एक्स असेल. तेच जर ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स असेल त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. हे आहे ई टू द पॉवर फंक्शन ऑफ एक्स. हे होईल ई टू द पॉवर एफ ऑफ एक्स that is 3 sin square x minus 2 cos square x into derivative of f of x 3 sin square x minus 2 cos square x minus 2 cos square x. आता इथं होल पॉवर 1 आहे. जेव्हा होल पॉवर 1 राहते डेरिव्हेटिव्ह मध्ये डिस्ट्रीब्यूट होऊ शकते. टर्म्स ॲडिशन सबट्रॅक्शन मध्ये आहेत, प्रत्येका व्हॅल्यूला सेपरेटली अप्लाय होईल. हे होईल ई टू द पॉवर 3 sin square x minus 2 cos square x into derivative of 3 sin square x minus derivative of 2 cos square x. दोन्ही टर्म्सला डेरिव्हेटिव्ह सेपरेटली अप्लाय झालाय. आता इथं आल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल